पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती देशातल्या विविध ठिकाणी मॉक ड्रिल जे आहेत ते केले जाणार आहेत। पुण्यात सुद्धा अशाच पद्धतीचे मॉक ड्रिल्स आहेत ते होणार आहेत। पुण्यातल्या 3 ठिकाणी हे मॉक ड्रिल्स होणार आहेत। त्याचबरोबर विविध ठिकाणी सायरन वाजवले जाणार आहेत। अशी जर एखादी आपत्तिजनक स्थिती उद्भवली तर नेमकं काय करायचं, प्रशासनाने काय करायचं आणि नागरिकांनी नेमकं काय काय करायचंय हे त्यामध्ये सगळं जी आहे ती चाचपणी केली जाणार आहे। त्याचा एक मॉक ड्रिल म्हणजे अर्थातच डेमो घेतला जाणार आहे आणि हाच डेमो नेमका कसा कसा होणार आहे याविषयीची माहिती देण्यासाठी माझ्याबरोबर आता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सर आहेत। सर, काय सांगाल एकंदरीतच उद्याचं मॉक ड्रिल कसं असेल? आता मी सांगितलं ते सेम इन्फॉर्मेशन आहे की 3 ठिकाणी मॉक ड्रिल असणार आहे। एक काउन्सिल हॉलमध्ये, दुसरा तलेगाव नगर परिषदमध्ये आणि दुसरा तंद्रेगाव नगर परिषदमध्ये, तिसरा मुळशी पंचायत समितीमध्ये। त्या 3 ठिकाणी हा असणार आहे। याच्यामध्ये वेगवेगळे विभागाचे कोऑर्डिनेशन असणार। उद्देश 2 आहे की विभागामध्ये समन्वय असला पाहिजे, लोकांमध्ये आपण जनजागृती करू की उद्या जर काही युद्ध झाला तर लोकांनी काय काय पाऊल उचलणे आवश्यक आहे, सेफ्टी म्हणजे काय घेणे आवश्यक आहे। सर, जेव्हापासून हे मॉक ड्रिलचं बातम्या यायला लागल्यात लोकांमध्ये थोडंसं आम्ही काय करायचं असं एक एक्साइटमेंट किंवा भीतीचं वातावरण आहे, तुम्ही काय सांगाल? काही काळजी घेण्याची म्हणजे कुठल्याही प्रकारची घाबरायची आवश्यकता नाही आहे। लोकांमध्ये अवेअरनेस करण्याकरिता आपण हा सर्व मॉक ड्रिल करत आहोत। उद्या मात्र एकच म्हणजे शहरी भागामध्ये एक ठिकाणी असणार आहे, तर त्याच्याद्वारे आपण लोकांपर्यंत मेसेज पोहोचतील आणि त्याच्या पुढे जाऊन ज्या वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी करायचे आहे आपल्याला त्याच्या अनुषंगाने निरोप येतील लोकांकडला। पण घाबरायची कुठल्याही प्रकारची आवश्यकता या सगळ्यामध्ये किती डिपार्टमेंट्सचे लोक सहभागी असणार? 15 डिपार्टमेंटच्या दरम्यान समावेश असणार आहे। काही विद्यार्थी असणार आहे, काही NCC NSSचे कैडेट असणार आहे, असे 200 ते 150 लोकांचा समावेश असणार आहे। नक्कीच माझ्याबरोबर आता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सर होते। जसं त्यांनी सांगितलं की आत्तापर्यंत जवळपास 3 ठिकाणी जे आहेत हे मॉक ड्रिल्स होणार आहेत। विविध ते सोडून बाकीच्या शहरातील काही भागांमध्ये सायरनचा जो आवाज असतो म्हणजे आपत्तिजनक स्थिती जर एखादी उद्भवली, दहशतवादी हल्ला झाला किंवा युद्धजन्य परिस्थिती असेल तर मग अशा वेळेस काय करायचं असल्यासाठी एक सायरनचा आवाज जो आहे तो काढला जाणार आहे, तो वाजवला जाणार आहे। त्यानंतर नेमकं कसं कसं आपण नियोजन करायला हवं हे सगळं सांगितलं जाणार आहे। मात्र मॉक ड्रिल होणार आहे हे केवळ शहरातल्या 3च ठिकाणी होणार आहे। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये नागरिक जे आहेत या नागरिकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये। कुठलीही आपत्तिजनक स्थिती निर्माण होणार नाहीये। केवळ अशी स्थिती जर निर्माण झाली तर आपण काय करायचं यासाठीचं हे मॉक ड्रिल जे आहे ते जिल्हा प्रशासनाकडून राबवलं जात आहे। देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या विविध खरं तर शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं हे मॉक ड्रिल जे आहे ते पुढच्या काही दिवसांमध्ये होणार आहे। त्याच्यासाठीचे काही जे यादी आहे कुठल्या कुठल्या ठिकाणी हे सायरन वाजणार आहे ती यादी सुद्धा आता जाहीर करण्यात आलेली आहे। जवळपास 15 विविध विभाग आहेत जिल्हा प्रशासनाचे जे या सगळ्यामध्ये सामील असणार आहेत। त्याचबरोबर महाविद्यालयांमधले जे विद्यार्थी आहेत, NSS असेल, NCC असेल, अशा विद्यार्थ्यांना खास करून यामध्ये सहभागी करून घेतलं जाणार आहे, जेणेकरून अशी कुठली जर परिस्थिती उद्भवली तर ह्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून इतर लोकांचं रक्षण करायचं कसं किंवा मग इतरांना वाचवायचं कसं, आपण कसं स्वतःचे प्राण वाचवायचे या पद्धतीचं सगळं प्रशिक्षण जे आहे ते या विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे आणि त्याच्या माध्यमातून पुढची जी प्रक्रिया असणार आहे ती केली जाणार आहे। उद्या याच काउन्सिल हॉलमध्ये जिथे मी आत्ता उभी आहे त्याच ठिकाणी उद्याचं पहिलं जे मॉक ड्रिल आहे ते होणार आहे आणि त्याच्यानंतर मुळशीत एक आणि तळेगावमध्ये एक अशी 2 मॉक ड्रिल पुणे ग्रामीण परिसरामध्ये होताना पाहायला मिळणार आहेत। कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी। म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी। 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या। प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14। संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484। फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम। साठे फाउंडेशन, नो टेन्शन।